श्री स्वामी समर्थ. जय लक्ष्मी माता. परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुमच्याबरोबर माझं ते रात्रीचं रुटीन आहे ते शेअर करणार आहे. म्हणजे बघा कसं रात्रीचं रुटीन आहे आज मी जे आहे ते तुमच्याबरोबर शेअर करत आहे. ते रोजच असं असणार आहे किंवा रोजच असं असते असं काही नाही. रोजच वेगवेगळं सर्व कधी काही तर कधी काही असे चेंजेस होत राहतात. आणि त्याचबरोबर आज मी डिनरमध्ये म्हणजे संध्याकाळचं जेवण आहे त्याच्यामध्ये बनवणार आहे आपलं मस्त झणझणीत असं वांग्याचं भरीत. तर इथं जर्मनीमध्ये कसे वेगळे वांगे मिळतात. आपल्याकडे जे वांगे भरताचं वांगे असतात ते वेगळे असतात. आपल्याकडे तांबडे पण मिळतात, त्याला गवळी म्हणतात. आणि जे असतात हिरवे, त्यांना भरताचे वांगे म्हणतात. तर जास्त आपल्याकडे जे हिरवे असतात ते भरतासाठी वापरले जातात. पण इथं आपल्याकडे जसे मिळतात तसे इथं जर्मनीमध्ये ते वांगे मिळत नाही. तर आज मी इथं असे तांबडे वांगे मिळतात आणि ते मोठे असतात. हे मला आज टर्की शॉपमध्ये छोटे छोटे मिळाले, तर म्हटलं चला आपण हे आज याचं भरीत करून बघू. वरून तर असे छान सॉफ्ट वगैरे दिसत होते. भरताला वांगे असे छान नरम पाहिजे, म्हणजे त्यामध्ये आतमध्ये जास्त बिया वगैरे नसायला पाहिजे. बिया असल्या की म्हणतात म्हणजे बिया त्यामध्ये वांग्यात जर बिया असल्या तर मग भरीत आपलं चांगलं होत नाही. तर त्याच्यासाठीच जे भरताचं वांगं असते ते छान असं नरम आणि फ्रेश बघून आणायला पाहिजे. त्यानं आपलं भरीत आणखी छान होते चवीला. तर आता आपल्याकडे कसं आधी लोक शेकोटी करायचे आणि त्यामध्ये वांगे भाजायचे. त्याची जे चव म्हणजे एकदम अप्रतिम त्याची चव अशी भरताची लागते. पण आता इथं तर तसं काही नाही आहे. गॅसवर पण भाजू शकते मी, जी आपली फुलक्यांची चाळी असते ते ठेवून. पण बेकोनमध्ये ठेवून दिलं का एवढं त्याचं टेन्शन नसते पलटवायचं वगैरे. बेकोनमध्ये पण छान होतात. तर मी तिकडे बेकोनमध्ये वांगे ठेवून दिलेले आपले भाजण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग मी जे आपल्या भरतासाठी लागतं ते तयारी करत होती. जसं की कांदा वगैरे जे लागतात चिरून सर्व कांदा, खोबरं, मिरची सर्व असं बाजूला काढून ठेवलं का मग पटापटा सर्व होऊन जाते. तर तेच मी आता कांदा वगैरे सर्व कट करून ठेवते. तर यामध्ये मी छान बारीक कांदा चिरून घेतला आहे. जे आपलं सुकं खोबरं असते ते पण छान असं मस्त बारीक चिरून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये शेंगदाणे पण, जे अख्खे शेंगदाणे असतात ते अख्खे शेंगदाणे यामध्ये टाकायचे. ते पण मी घेतले, दाखवते तुम्हाला. त्याच्यानंतर लसूण आणि अद्रक छान असं ठेचून घ्यायचं बारीक. कापून पण घेऊ शकता, पण ठेचून घेतल्यानंतर एक छान अशी त्याची वेगळी टेस्ट आपल्या भरतामध्ये येईल. म्हणून शक्यतो जर असलं तर तुम्ही ठेचून घ्या छान बारीक असं. तर हे बघा मी छान असं त्याला ठेचून घेतलं आपल्या खलबत्त्यामध्ये. आणि सर्व असं मी काढून ठेवलं, म्हणजे भरीत करायला आपल्याला खूप इझी जातं आणि सर्व गोष्टी पटापटा हातामध्ये येतात. तर छान मी असं करून घेतलं आहे सर्व. आणि मी तुम्हाला दाखवत होती की बघा सर्व रेडी आहे. तर माझ्याजवळ अनवी उभी होती, ते पण सेम माझ्यासारखं करून बघत होती. तर इथं कांदा घेतला आहे मी, खोबरं घेतलं आहे, मिरची वगैरे सर्व जे आपल्याला भरतासाठी लागते सर्व मी कटर पॅडवरती काढून घेतलं आहे. तर आता हे बघा मी जसं करत आहे तसं अन्वी माझ्यासोबत करत आहे. आणि जसं जसं मी करत राहते किचनमध्ये तशी ती माझी ॲक्शन करत राहते, मागे पुढे चालू राहतं तिचं. तर मी तुम्हाला दाखवत होती तर तिचं. आणि त्याच्यानंतर मग कांदा घेऊन फेकत पण होती. तर त्याच्यानंतर मग आपलं सर्व कट झाल्यानंतर मी वांगे बघितले
तर आपले वांगे ऑलमोस्ट झालेले होते सर्व. त्यांना असं दाबून बघायचं, जर त्यांचे जे देठ असते ना, ते जर देठ नरम झालं तर समजून जायचं आपले वांगे छान झालेले आहे. तर आता मी वांगे काढून घेतले आहे आणि आपल्याला वांग्याचे साल काढून त्याला छान म्हणजे निवडून घ्यायचं आधी. अळी वगैरे काही असतात त्यामध्ये, आतमध्ये बरेच वेळा किडे वगैरे अळी असते त्यामध्ये. तर जी आपली साल आहे वांग्याची ती इझी निघते. जर नाही निघाली तर पाण्यात टाकून त्याला काढून घ्यायची. पाण्यात टाकल्यानंतर साल इझी निघते. तर बेकमधले जे वांगे असतात ते बेकोनमध्ये इझी निघून जातात, बेकोनमध्ये शिजवलेले. त्याच्यानंतर मी छान यांना ठेचून घेणार आहे. तर तुम्ही वाटीच्या साह्याने किंवा जे मी ठेचलं आहे हे लसूण अद्रक त्याच्या साह्याने काही पण असं हाताला घेऊन तुम्ही ठेचून घ्यायचे. वांगे छान असे व्यवस्थित निवडून घ्यायचे आणि मग ठेचून घ्यायचे. तर मी वांगे छान ठेचून घेतले आपले. त्याच्यानंतर मी पातेल्यामध्ये थोडं तेल घेतलं. जास्त नाही घ्यायचं, कारण आपल्याला हे सर्व शेंगदाणे वगैरे ते काढून घ्यायचे. जर तुम्ही एका पाठोपाठ एक यामध्येच टाकलं तर जे आधी आपण टाकलेले आहे, समजा आता मी शेंगदाणे टाकले तर ते जळू शकतात. म्हणून मी काय करते, शेंगदाणे आधी करून घेते आणि ते वांग्यामध्ये काढून टाकते. त्याच्यानंतर मग तुम्हाला वाटलंच तर खोबरं वगैरे असं थोडं थोडं सर्व करून तुम्ही काढून घेऊ शकता. खोबरं पण आधी काढू शकता, खोबरं पण जळू शकते. त्याच्यानंतर लसूण अद्रक हे मी टाकून घेतलं खोबऱ्यामध्ये. लगभग हे लसूण आणि अद्रक आणि खोबरं हे एका टाईमला होऊन जाते, म्हणून मी ते सोबतच टाकलं. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही आधी खोबरं काढून घेऊ शकता, नंतर लसूण अद्रक हे तडका देऊन त्यामध्ये आपलं जे वांग आहे ते टाकून देऊ शकता. तर मी हे आधी काढून घेतलं, छान परतून घेतलं खोबरं, आणि थोडंसं खोबरं बाकी शिल्लक होतं होण्यासाठी. तेव्हा मी त्यामध्ये मिरची टाकली, कारण घरामध्ये मग मिरचीचा ठसका येतो आणि माझ्याजवळ असते, म्हणून मी जरा मिरची मागून टाकली. मिरची छान होऊ द्यायची. मिरची छान झाल्यानंतर, म्हणजे मिरची जर कच्ची राहिली तर ती कचवटपणा त्याचा मिरचीला भरताला कचवटपणा येतो. तर मिरची वगैरे सर्व झाल्यानंतर मी ते सर्व काढून घेतलं, मिरची, खोबरं आणि ते लसूण अद्रकची पेस्ट. त्याच्यानंतर मग मी त्यामध्ये कांदा घालून घेतला. तर आपला कांदा छान असा लाल कलरचा होईपर्यंत मीडियम फ्लेमवरती कांदा, जाळ्याचा नाही, मीडियम फ्लेमवरती छान लाल कलर येईपर्यंत करून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर मग जे भरीत आहे ठेचलेलं वांगे आणि जे आपण सर्व मिक्स करून टाकलेलं होतं ते सर्व आपण कांद्यामध्ये टाकून द्यायचं. आणि या टाईमला मग तुम्ही इथं गरम मसाला वरून थोडा टाकू शकता. थोडा गरम मसाला घ्यायचा आपला, जो रेग्युलर आपण भाजीसाठी यूज करतो तो. त्यामध्ये मी थोडा टाकला आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं. असं बघा, तुम्ही जेव्हा भरीत आपण बनवायला घेतो तेव्हा भरताचा रंग वेगळा दिसतो, आणि जेव्हा ते शिजते तेव्हा त्याचा रंग वेगळा दिसतो. त्याच्यानंतर मग यामध्ये मी भरपूर अशी मस्त कोथिंबीर घातली आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे आणि छान याला मिक्स करून घेतलं आहे. मी छान परतून घेतलं. हे बऱ्याच वेळ असं मी 5-10 मिनिट लगभग मी आपलं भरीत छान शिजून घेतलं. जेवढं भरीत शिजवलं तेवढं खूप चवीला छान लागते. आणि थोड्या वेळाने त्याचा कलर पण चेंज होतो. त्याचा कलर चेंज झाला का समजून जायचं आपलं भरीत रेडी आहे. आता हे भरताला मी झाकण ठेवून 5 मिनिट थोडं शिजवून घेते, कारण की मला असं वाटत होतं थोडं की जे वांगे आहे ते थोडेसे कचवट आहे, म्हणून मी यामध्ये 5 मिनिट एक्स्ट्रा थोडं पातेल्यामध्येच हे वांगे शिजवून घेते. जर तुमचे वांगे छान शिजलेले, आधीच वांगे छान शिजवून घ्यायचे. जर आधी वांगे शिजलेले असतील तर अगदी 5 मिनिटात आपलं 1-2 वाफ छान मिक्स 1-2 वाफाने छान मिक्स करून घेतलं का आपलं भरीत रेडी होऊन जाते. पण मला असं थोडं वाटलं की थोडं कच्चे आहे, म्हणून मी 5 मिनिट थोडं एक्स्ट्रा ठेवलेले आहे. त्याच्यानंतर आज मी भरताबरोबर बनवणार आहे मस्त बाजरीची भाकर. बरेच दिवस झाले भरीत आणि बाजरीची भाकर बनवली नव्हती, तर आज मी मस्त बाजरीची भाकर बनवणार आहे. तर इथं मी बाजरीचं पीठ घेतलं आणि जे बाजरीची भाकर बनवली जाते त्यामध्ये बघा मीठ घेतले जाते. तर मीठ घेतल्यानं बाजरीची भाकरची चव मस्त एक चव वेगळी लागते त्याची. तर मीठ घ्या, भाकरमध्ये छान चव लागेल. तर
इथं पण मिळतं बाजरीचं पीठ ऑनलाईन. इंडिया ग्रॉसरवर जे इंडिया स्टोअर असते त्याच्यावरून ऑर्डर करावं लागते, तर बाजरीचं ज्वारीचं पीठ मिळून जाते. आता बराच दिवस झाला आटा अवेलेबल नाही आहे, पण येतो असं नाही की येत नाही, पण थोडं लेट येतो. तर माझ्याकडे ज्वारीचा आटा संपलेला होता आणि भरताबरोबर म्हटलं हे बाजरीची भाकर छान लागते आणि हिवाळ्यामध्ये खूप हेल्दी असते बाजरी खाणे. आणि इकडे तर भयंकर थंडी आहे, त्याच्यामुळे मग बाजरीचं भाकर मी बऱ्याच वेळा बनवते, कारण बाजरी ही गरम असते आणि आपल्या शरीराला ऊब देत राहते. त्याच्यामुळे मग बाजरीची भाकर मी बऱ्याच वेळा बनवत राहते. तर छान मी उंडा इथं आपली जे तडवा असते तडव्याच्या हाताने उंडा बनवून घेतला. आणि जेवढा तुम्ही उंडा छान सॉफ्ट बनवाल तेवढा तुमची भाकर फाटणार नाही किंवा तुटणार नाही. जर असंच तुम्ही जर पटापट जर भाकर बनवली उंडा, आणि मुलींचा बाजूला आरडाओरडा चालू आहे आणि जोरजोरात ओरडत आहे, तर छान मळून घ्यायचा आपल्या तडव्याने. आणि ते सांगत आहे मला अन्वी की मी अभ्यास करते म्हणून. माझ्याजवळ हो कर अभ्यास करतो, हो कर. तर छान भाकर चुरून घ्यायची आधी. आपण पीठ चुरून घेतलं का मग आपल्या जी भाकर तुटते त्याचे तुटत वगैरे नाही. आणि जर तुमची भाकर येतच नसेल, वळतच नसेल, तुटत असेल, तर काय करायचं, कधी कधी ना आपण इकडे पीठ ऑर्डर करतो किंवा खूप दिवसाचं पीठ असते, त्याने भाकरी तुटून जातात बनवताना किंवा बनवल्यानंतर तुटून जातात. तर थोडंसं गरम पाणी घ्यायचं आणि थोडं गरम पाण्यानं भाकर बनवायची. गरम जे आपण पाणी मळ्याला घेतो उंडा, त्याच्यासाठी गरम पाणी घ्यायचं, त्याने पण भाकर तुटत नाही. तर इथं बघा माझी एका साईडने भाकर झाली आणि आता दुसऱ्या साईडने मी छान अशी भाकर शेकून घेते. दुसऱ्या साईडनं भाकर छान चारी बाजूनं शेकून घ्यायची, मस्त व्यवस्थित जाळ्याची नाही वगैरे. तर छान चारी बाजूने भाकर झाल्यानंतर जेव्हा आपण भाकर समोरून शेकून घेतो तेव्हा त्याला छान असा पोपडा येतात. आमच्याकडे त्याला पोपडा म्हणतात, आणखी कोणीकडे काही काही म्हणतात. तर त्याला जो एक वरची जे एक लेअर येते ती छान येते, म्हणजे आपली भाकर एका पहिली जी बाजू असते त्या बाजूने छान शेकून घ्यायची. नंतर उलटी टाकल्यानंतर आपली भाकर छान तयार होते. तर इथं माझी छान भाकर अशी तयार झाली. बघा किती मस्त भाकर आपली तयार आहे. आणि स्वयंपाक सर्व तयार होता. मग देवाला मी नैवेद्य दाखवला आणि नैवेद्य दाखवल्यानंतर मग आम्ही सर्व जेवून घेतलं.
देवाला नैवेद्य वगैरे छान दाखवते आणि नैवेद्य दाखवणं झाला की लगेच तिथंच बसते जेवायला देवापुढे. नाहीतर मग ताट घेऊन येते आणि देवाचं नैवेद्याचं ताट अन्वीच सुरुवात करते. अन्वीला देवाजवळचं नैवेद्य घेऊन खायला खूप आवडतं. तर आज पण देवाजवळचा नैवेद्य घेऊन किचनमध्ये माझ्या मागे आली होती, विचारत होती अम्मा खाऊ का, आणि तिथंच मग खायला बसली होती. खा आता. कशा लागते? कशा आहे? कशा आहे? कशा आहे? कशा लागते टग्गू? ढोंगी. खा कुकुंबर खा. कशा झालं भरी? तिखट झाली? अशा. आणि आता आम्ही जेवण करायला बसलो होतो. तर अदितीच्या बाबाला बाजरीच्या भाकरवरती तूप घेतलेलं खूप आवडते. तुम्ही पण ट्राय करा. बाजरीची जी भाकर असते छान त्याचा पोपळा वगैरे काढून, जी वरची लेअर असते ती काढून त्याच्यावरती मस्त तूप घ्यायचं. लहान मुलं पण आवडीने खूप छान खातात ते. चवीला खूप छान लागते. तर आता आमचे सर्व जेवण वगैरे झालं आहे. लगभग मी किचन स्वयंपाक करते वेळीस थोडं थोडं आवरून घेत असते. तर एवढा जास्त पसारा होत नाही. तर कटर पॅड वगैरे तुम्ही पाहू शकता क्लीन करून ठेवलेलं आहे मी लगेच. आणि डिशवॉशर जे प्लेट वगैरे असतात आमच्या जेवणाच्या, ते डिशवॉशरला मी लावले. आणि 1-2 भांडे बाकी होते, ते भांडे आता मी क्लीन करून ठेवते सर्व. आता म्हणजे जेवण वगैरे झाल्यानंतर क्लीन करून ठेवलं का सकाळी उठल्यानंतर आपल्याला छान फ्रेश लागते. आणि किचन पण छान क्लीन दिसल्यानंतर एक दुसरा जो दिवस असतो तो आपला फ्रेश निघतो, फ्रेश सुरुवात होते. नाहीतर मग आणि कामं पण पटापट होतात. नाहीतर मग सकाळी उठल्यानंतर आदल्या दिवसची जी कामं असतात त्यामध्येच भरपूर असा वेळ जातो. आणि ते पाहून मग आपल्याला पण चांगलं लागत नाही. आपल्याला पण बोर झाल्यासारखं असं वाटतं की अरे हे काय भांडे रात्रीचे, आता हे भांडे मला साफ करावं लागणार. म्हणून रात्रीचं जे काही कामं असतं ते मी रात्रीच सर्व आवरून घेते. म्हणजे सकाळी दुसऱ्या दिवसची कामं आहे ती पटापटा होतात. आणि आम्ही हॉलमध्ये जेवण करायला बसलेलो होतो. तर तिथं अन्वी अदिती झाडू मारत आहे. तिला खूप आवडते असं क्लीन वगैरे झाडू मारायला. तर जेवण झाल्यानंतर अदिती आमची झाडू मारते आणि झाडू सर्व घेऊन ती इथं इकडे बाहेर आणते आणि त्या कोपऱ्याला लावते. नंतर मग मी माझी क्लिनिंग करत तिथं नेते आणि सर्व घर मस्त चकचकात. थोडी काय होणं म्हणजे मुली आपलं बघतात आणि शिकतात. मुली किंवा मुलं आपलं जेव्हा त्यांना जे म्हणजे वाटलं त्यांना की त्यांना पण स्वच्छता शिकवायला पाहिजे. की जेवण झाल्यानंतर आपल्या छोट्या गोष्टी आपल्या प्लेट बेसिंगमध्ये ठेवायच्या किंवा उचलून ठेवायच्या. नाहीतर मग आपण जिथं जेवलो तिथं स्वच्छता करायची. किंवा आपलं ताट पण मुलांना शिकवायचं, क्लीन करायचं, म्हणजे स्वच्छ करून धुवून ठेवायचं जेवण झाल्यानंतर. किंवा आपण जेवण करायला ज्या चटईवरती बसतो किंवा आसनावरती बसतो ते उचलून घडी करून ठेवायचं. तर बघा हे कसं हे कामं आपण पटापट करू शकतो, पण त्यांना करू द्यायचे. कारण की मग छोट्या गोष्टीमधून मुलांना या गोष्टीची सवय लागत जाते. तर आमची अदिती असं छोटे कामं करत जातात आणि तिला आवड पण आहे या गोष्टीची. एखाद्या वेळेस मूड नसतो मुलांचा, तर त्या दिवशी सोडून द्यायचं, पण त्यांना सवय लावून द्यायची. नाही काही तर आपलं ताट उचलायची, चटई वगैरे उचलायची, आसन उचलायची, असे आपल्या समोरचं ताट वगैरे धुण्याची सवय लावली तर त्यांच्यासाठी ते चांगलं असते. तर माझी सर्व किचनची क्लिनिंग झालेली आहे. किचन छान चक झालेलं आहे. आणि आज अदितीला थोडा सर्दी, तिचं असं नाकामधून पाणी गळत होतं. तर आणि तिच्या बाबाला पण असं थोडंसं घशामध्ये खरखर वाटत होतं. तर त्यांच्या दोघांसाठी आज मी हळदीचं दूध केलं. तर असं असते माझं संध्याकाळचं रुटीन. तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आवडलं असणार तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. तर चला मग परत भेटू, तोपर्यंत काळजी घ्या.